खबर महाराष्ट्र से, नेरल से। राजीव वाणिज्य संकुल विश्राम गृह, अंबिका भवन नाका, नेरल स्थित जाहिर वेमुत्त अमर उपोषण विजय रामचंद्र हजारे उपोषण के लिए बैठे हुए हैं। विजय हजारे का कहना है, अगर हमारी मांगे पूरी नहीं हुई तो हमारा अमर उपोषण जारी रहेगा। उपोषण में साथ देने वाले प्रमुख व्यक्ति पप्पू नारायण गुप्ता, संतोष बीघे, सुनील हजारे, संतोष धुले। तारे साहेब चंद्रकांत भोसले, स्टार 7 न्यूज से संतोष गुप्ता की रिपोर्ट। विजय रामचंद्र हजारे जो अभी उपोषण के लिए बैठे हुए हैं और आप लोगों से बताएंगे कि समस्या क्या है और किस लिए उपोषण पर बैठे हुए हैं। मैं उनसे ही जानना चाहूँगा। नेरळ ग्रामपंचायत व कोलारे ग्रामपंचायत हद्दीतील प्रलंबित मागण्यांसाठी मी उपोषणाला आज बसलेलो आहे। उपोषणातील कोलारे ग्रामपंचायत हद्दीतील प्रलंबित मागण्यांसाठी मी आज उपोषणाला बसलेलो आहे। माझ्या उपोषणातील 11 मागण्या आहेत। पहिली मागणी माझी आहे, नेरळ ग्रामपंचायत हद्दीत बांधण्यात आलेले राजीव वाणिज्य संकुल विश्रामगृह इमारत खुली करण्यात यावी व इमारतीतील बांधलेले गाळे वाटप करण्यात यावे। इमारतीचे उद्घाटन होऊन 1.5 वर्ष होऊन गेले तरीसुद्धा इमारतीतील गाळे वाटप करण्यात आलेले नाही। हे प्रशासनाने नेरळ संकुल विकास प्राधिकरणाने ही इमारत कशासाठी बांधलेली आहे हे कोणत्याही अधिकाऱ्याला माहिती नाही। त्यामुळे ही इमारत तात्काळ खुली करून हे गाळे वाटप करण्यात यावे अशी माझी मागणी आहे। तशी दुसरी मागणी माझी, कोलारे ग्रामपंचायत हद्दीतील नेरळ कलम राज्यमार्ग क्रमांक 109, नेरळ कशेरे राज्यमार्ग क्रमांक 103, नेरळ बोपेले प्रमुख जिल्हा मार्ग ह्या रस्त्यालगत झालेली अनधिकृत बांधकामे तात्काळ काढून टाकावी। गेली 5 वर्षे मी सतत ही अनधिकृत बांधकामे काढण्यासाठी हे माझं आता 6वं उपोषण आहे, परंतु प्रशासन प्रत्येक वेळी पत्रव्यवहार करतो व 15 दिवसात काढतो, 15 दिवसात काढतो असे मला वारंवार माझी फसवणूक करत आहेत। आता ह्या वेळेस मी ही अनधिकृत बांधकामं काढल्याशिवाय उपोषणच सोडणार नाही। तिसरी मागणी आहे, नेरळ संकुल विकास प्राधिकरणातील बोपेले व धामोटे अंतर्गत मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामं झालेली आहेत। ग्रीन झोनमध्ये अनधिकृत बांधकामं झालेली आहेत। ही बांधकामं नेरळ विकास प्राधिकरणाने तात्काळ काढून टाकावी। इथे मोठ्या प्रमाणात लोकांची, कुटुंबांची फसवणूक विकसित करत आहेत। ही फसवणूक तात्काळ थांबली पाहिजे व ही अनधिकृत बांधकामं काढण्यात यावी। चौथी मागणी माझी आहे, कोलारे 4 फाट्या ते ज्ञानज्योती रस्त्याचे काम, अतिशय रस्ता खराब झालेला आहे, ते तात्काळ करावं। हे 2 ते 3 वेळा मी ही मागणी उपोषणात केली होती, परंतु निधीची उपलब्धता नाही हे कारण सांगून मला वारंवार आश्वासन दिले जातात, परंतु यावेळेस तात्काळ हे रस्त्याचं काम मंजूर करण्यात यावं। कोलार येथील रस्त्याला संरक्षण भिंत बांधण्यात यावी ही माझी प्रमुख मागणी आहे। गेले 4 उपोषणांच्या मी मागणी करत आहे, कारण की कोलार येथील संरक्षण भिंत पडल्यामुळे मोठा अपघात तिथे होऊ शकतो। विद्यार्थ्यांच्या बस तिथून जातात, मोठमोठ्या वाहन तिथून जातात, त्यामुळे ही रस्त्याची संरक्षण भिंत तात्काळ मंजूर करण्यात यावी। कोलारे ब्रिज ते कोलारे ग्रामपंचायतपर्यंत रस्ता अतिशय खराब झालेला आहे। लोकांना येण्या जाण्यास कोलारे ग्रामपंचायतपर्यंत रस्ता तात्काळ मंजूर करण्यात यावा। कोलारे ग्रामपंचायत हद्दीतील धामोटे येथील आश्रय आश्रम जमिनी रस्ता करण्यात यावा अशी माझी मागणी आहे। आश्रय आश्रम 9वी मागणी माझी अशी आहे की कोलारे ग्रामपंचायत हद्दीतील पेशवाई द मॉर्निंग बिल्डिंग ते दामत रेल्वे गेटापर्यंत रस्ता करणे। हा रस्ता आता सार्वजनिक बांधकाम विभाग वर्ग झालेला आहे। याआधी तो नेरळ विकास प्राधिकरणाकडे असल्यामुळे तिथे वारंवार मागणी केली होती। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनाही मी सांगितलं आहे का तो रस्ता करण्यात यावा। हा रस्ताही तात्काळ मंजूर करावा, कारण की हा रस्ता नेरळ कल्याण राज्यमार्गाला जाऊन मिळतो, तर तेथील परिसरातील लोकांना 3 किलोमीटरचा फेरा घालून नेरळ कल्याण राज्यमार्गाला मिळतो, तर हा रस्ता तात्काळ करण्यात यावा। 10वी मागणी माझी अशी की कोलारे ग्रामपंचायत हद्दीतील साईबाबा मंदिर ते आगरी समाज हॉलपर्यंत रस्ता करण्यात यावा। आणि सगळ्यात महत्त्वाची 11वी मागणी माझी अशी आहे की नेरळ संकुल विकास प्राधिकरणामार्फत जानेवारी 2020 ते नोव्हेंबर 2023पर्यंत कोणती विकास कामे करण्यात आली, त्यासाठी किती निधी खर्च करण्यात आला, नेरळ संकुल विकास प्राधिकरणात किती निधी शिल्लक आहे व त्या निधीतून कोणती विकास कामे करण्याचे नियोजन केले आहे। नेरळ संकुल विकास प्राधिकरणाच्या निधीमधून जानेवारी 2020 ते 2023पर्यंत नेरळ ममदापूर कोलारे ग्रामपंचायतमध्ये करण्यात आलेली विकास कामांची व करणार असलेल्या विकास कामांची नावासहित व प्रत्येक विकास कामाला किती निधी मंजूर केला आहे याची यादी मिळावी, कारण की नेरळ विकास प्राधिकरणामध्ये करोडो रुपये
निधी आहे आणि तो करोडो रुपये निधी वारंवार त्याच रस्त्यांवर टाकला जातो व त्या निधीचा पूर्णपणे चुराडा होता, निकृष्ट दर्जाची कामं केली जातात. म्हणून ही मी मागणी केलेली आहे. अशा ह्या 11 मागण्या घेऊन मी उपोषणाला बसलो आहे. या 11 मागण्या जोपर्यंत माझ्या मान्य केल्या जात नाही तोपर्यंत मी उपोषण स्थगित करणार नाही. महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. सगळ्यांनी तयार करावं. स्टार 7 न्यूज़ के कवरेज संतोष गुप्ता का रिपोर्ट नेरल.